तुम्हाला एक सांगतो मी, तुमच्या हात जोडतो. पानगावच्या राजकारणावर मला एक शब्द बोलू नका, माझा हात जोडून. काँग्रेस येत आहे. वातावरण काय चांगलं आहे काँग्रेसचं. काँग्रेस येईल असा अंदाज आहे. काँग्रेस काय भाजपवाल्याने कामच केलं नाहीत नाही तर पानगावमध्ये. हवा जनतेची हवा चालू आहे सध्या. आणि माणूस एक एक घंटा 10 मिनिटांमधला मध्ये बदलू झालाय. माणसाचं काय गॅरंटी मला आता कळना गेली. आता पानगावला कमीत कमी ही जी पिढी आहे, आमच्या बरोबरीची पिढी आतापर्यंत कमरनं वाया गेली, कारण का रस्ते अजिबात नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव या गावामध्ये एकेकाळी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा आणि नेहमी भाजपाचा गट राहिला. नेमकं आता सध्याची स्थिती काय आहे ते ज्येष्ठ आपल्या बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगाल बाबा, इथं नेमकं कसं राजकारण चालले, म्हणजे कोण येऊ शकते सांगता येत नाही. बराबर काटाच आहे. हा, कुणामध्ये फाईट आहे, कोण कोण आहेत? आता बीजेपीचे आहेत, काँग्रेसचे आहेत. तुम्हाला कोण वाटतं, तुमचा वयाचा अनुभव? आम्हाला हे दोन्हीच टचल आहे. मग आता काय होते, पुन्हा ते मनशा का काय मनसेचा हाय, पण ते जरा कमी राहील. ती ही दोन टचल आहे. आता काय होते की बुवा. आपल्या बरोबर अजून काही नागरिक आहेत, काय सांगा काय बाबा, काय सांगा? काय नाही, आपल्याकडे काय नाही. मानवर चलत राहायचं, ऐकायचं आणि हे करायचं आणि काय करायचं असते. कोण निवडतात? येऊ जा कोणी बी काय करायचं आपल्याला म्हाताऱ्याने काय कडू करायलेच कुणी तरी. तुम्हाला काही आता काय करणार? काय करायची गरज नाही. ते काय असो नसो, म्हाताऱ्याने गाड्या फुकट येतात. आया जवान आहे कड बघत येत का म्हाताऱ्याकड. हा, ते काय असो नसो, म्हाताऱ्याने गाड्या फुकट येतात. आया जवान आहे कड बघत येत का म्हाताऱ्याकड. हा, बोलणार का? अजून आपल्या बरोबर आहेत, काय सांगा काय सांगा, कोण येईल? काँग्रेस येत आहे. काँग्रेस येते? हो, काय येते? मनुष्य आहे चांगला, मनुष्य चांगला आहे इथला. विकास कामं केली का काँग्रेस? हा, हो, चांगलं केलं का. तुम्हाला काय वाटते काँग्रेस येईल म्हणून? येत लोकांवर राहिले. हा. हा, भाजपच्या लोकांनी नाल्या बीत असलेल्या बुजविल्या. मग कशी आता येतील ती. आधी भाजपची सत्ता होती ना आधी. भाजप हा? भाजप होत. आता काँग्रेस येईल का? येईल काँग्रेस आमची भावना. मग आता काय होते कुणाला ठाऊक. आपल्या बरोबर अजून काही काय नाही, चांगलं आहे वातावरण कसं? वातावरण काय चांगलं आहे काँग्रेसचं. काँग्रेस येईल असा अंदाज आहे. का चांगल्या काँग्रेस येईल? काय भाजपवाल्याने कामच केलं नाहीत नाही तर पानगावमध्ये. आले आमदार येतात, गप्पा मारून जातात. रमेश आप्पांनी बकळ निधी दिलाय, रमेश कराडांनी निधी दिलाय, विकास कामं केलीत म्हणा, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? काही दिवे लावले नाहीत नाही. दिवे लावले असते तर लोकांची भावना बी त्यांच्यावर आली असते ना. त्याच्यामुळे काँग्रेसचं वातावरण आहे चांगल्यापैकी आम्हाला वाटतंय. अजून काय आहेत, काय सांगा, कोण येऊ शकते झडपीला? काय कळालंय बाबा मला. आता तुम्ही फिरणारे आहोत, तुम्हीच सांगा. आता तुम्ही आहो ना स्थानिकला. स्थानिकला काय सगळं एरिया कसा आहे काय नाही. काही जण भाजप म्हणाले, काही काँग्रेस म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? मग तसं तर म्हणणारच असतील की. तुम्हाला काय वाटतं नेमकं? आम्हाला काय वाटायचे, आम्ही गाव सोडून बाहेर ना पानगावात गल्लीच बसलेले आपलं. पण पानगावात तर काय नेमकी चर्चा आहे? काय नाही हो, आम्ही कोणाला काही विचारलं बी नाही. आणि काय सांगावं, कोणाच्या मनातलं काय सांगता येते. काय वार तर काही दिस ना मला कोणाचं. काय नाही, सगळं मुचूळ, शिवसेना मनसे काँग्रेस सगळं मुचूळ दिसाले सगळं. काय कोणाच काही. ज्येष्ठ नागरिक आहेत, काय सांगाल बाबा, कुणाची सत्ता येऊ शकते?
हे? पुन्हा कोण निवडून येऊ शकत? आता काय आम्हाला तेवढं कळत हा काय सांगावं तुम्ही? काय म्हणजे कोण चर्चा कोणाची आहे? नाही आमचं काय सांगायचे आहे ते फटफट आपा. हे? काय आहे ते सांगा अहो मला. काय सांगावं आता तुमचं मन कशावर आहे? तसं नसते सांगायत काय म्हणून सांगावं होय हो येते का सांगायला हा काय सांगता येते आता गटावर एक बोलतोय माणूस आणि उद्या एक बोलतोय बोलताय का हा तस कसं हो असं कसं आपल्या बरोबर काय आजू व्यापारी वर्ग असणार आहे, काय सांगाल काका? कुणाची हवाचा सध्या चालू आहे? हवा जनतेची हवा चालू आहे सध्या. काय वातावरण कसं आहे? वातावरण आज कसं कळलं अजून 4-8 दिवस अजून बाकी आहेत. हा. ती लोक अजून बघायला काय आहे, काय नाही चर्चा चालू आहे अजून. मुख्यमंत्र्यांच्या भाजपचे असतील दौरे असतील, जसं अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरे कॅन्सल केलेत. एकंदरीत तिथलं वातावरण कसं आहे पानगावचं? ती अजितदादा गेले ती लई मोठा दुःख झाला. हं. आता ती बघू काय काय होत आहे काय नाही अजून. पण इथलं वातावरण कसं आहे आता सध्या? वातावरण शांत आहे सध्या, चांगले लोक आहेत. हं. धंदा नाही, कारोबार नाही, लोक परेशान आहेत. हं. बघू अजून काय होत आहे काय नाही. तुम्हाला कोणी वाटेल, कोणी आता- वाटते अजून काही वाटत नाही. अजून सध्याच्याला तर हा मोमेंट चर्चा तर होत असेल. नाही, अजून काय हवा जी आहे माहित नाही. अजून 4-8 दिवस बाकी आहेत ना, टाइम आहे ना भरपूर अजून. हा 5-6 दिवस बाकी आहेत अजून. तो व्यापारी आहेत, काय सांगाल? सध्या वातावरण इथं पानगाव मध्ये शांत आहे आणि माणूस एक घंटा 10-10 मिनिटांमधला मध्ये बदलू झालाय. माणसाचं काय गॅरंटी मला आता कळना गेली. हवा चांगली आहे पण आता कोणाकडे आहे काही कळना गेलाय. समजे नुसतं समोर दिसलं हा तुम्हालाच हवं असं म्हणाले. म्हणजे प्रत्येक पक्षवाले भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा मनसे असेल, हो प्रत्येकाला म्हणालेत किंवा तुमचाच मी मतदान टाकणार आहे. असं समजे म्हणायचं. आता मनसेवाले आताच घेऊन गेले, नंतर काँग्रेसवाले रात्री आलते, धीरजभाई आलते. हो मागे 2-4-8 दिवसाखाली रमेश अप्पा आलते. सध्या हवा समोरला माणूस दिसला तेवढीच हवा तुमची आहे म्हणायची. आणि जरा माणूस सरकलं त्याचं नाही काही, त्याचं काही खरं नाही असं माहित. त्याच्यामुळं अजून काही सांगता येत नाही, शेवटपर्यंत काही सांगता येत नाही. बरं, आता इथं पानगाव मध्ये विकासाचे काय मुद्दे असणार आहेत? काय विकास करायचा राहिलाय? आता जी नवीन येणार आहे त्यांना काय तुम्ही म्हणजे कोणते आता काम करणार? आतापर्यंत विकास काही झालेला नाही, नुसतं आश्वासने दिले आणि होईल तेवढं. आता पानगावला कमीत कमी ही जी पिढी आहे आमच्या बरोबरीची पिढी आतापर्यंत कमरेनं वाया गेली, कारण का रस्ते अजिबात नाही. शेतकऱ्याने एक नाव दाखल अडवायचं, पण एका शेतकऱ्यामुळं टोटल लातूरला जाणारे जेवढे बी आहेत व्यक्ती पूर्ण आजारी, म्हणजे कमरामध्ये आजार आहे समजा. म्हणजे कोणीतरी म्हणणं गेलाय की मला चांगला आहे, समजे कमरामध्ये त्रास झालेले आहेत, कारण का रस्त्याला आतापर्यंत कोणी सहकार्य केलेलं नाही. बरं, आता रस्ते तर झालेले आहेत. आता चालू केलं जरा थोडं बहुत, ते बी बारका रस्ता आणि त्याच्यामध्ये बी डबल रस्ता. आतापर्यंत किती भारी रस्ता झाला असता. अजून काय समस्या आहेत तुमच्या? प्रमुख समस्या कोणत्या असणार आहेत? समस्या म्हणजे ही लाईट, नळ वेळेवर 15 दिवस झाले पाण्याचा ही ती व्यवस्थित पाहिजे. म्हणजे अजून पाणी वगैरे पाणी येतं का? लोकांना येत आहे. उगा कसं म्हणावं, येत आहे चांगलं. आमच्या तळ्याला भरपूर पाणी आहे, सोडायला बी बरोबर सोडत आहे. आमचं सरपंच जुनं जी आता बी सरपंच आहे ती बी चांगलं करत आहे, असं नाही म्हणून नाही. पण रस्त्याचा प्रश्न जास्त आहे आमच्या इथं. रस्ता हा रस्ता गावातले रस्ता जरा मोठा. गावातले रस्ते बी जुने आहे तीच आहे, नवीन रस्ते झाले पाहिजे. जायला रस्ता नाही रेणाकड. शेताकड वगैरे रेणाचा रस्ता लई खराब आहे, ती एक हफ्ता. मागच्या गावचा रस्ता नाही. खेडेपाड्याचे लोक जी गावात यावं, रस्ते चांगले असल्यावर मार्केट वाढल. आज मार्केट थंड आहे, गिरायक नाही, लोक यायला तयार नाही गावात. इसलिए रस्ता जी आहे सगळ्यात महत्वाचा आहे. आपण आणि जनतेचा नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत. काय सांगाल बाबा, इथं जिल्हा परिषदला कोण निवडून येईल असं वाटतं? पंचायत समितीला जिल्हा परिषदला पंचायत समितीला आता काय सांगा बाबा. आता काय वाटते कुणाची हवा? काय चर्चा काय आहे गावामध्ये? सांगायचं क्लिअर बोला. आता त्याच्यामध्ये बघा मनसे आणि काँग्रेस आघाडीवर राहील अंदाज आहे. अंदाज आहे. तर काय मुद्दे असणार आहेत विकास कामाचे? कामाचे आता जुन्या कामावर त्यांचे अवलंबून आहे. त्यांनी काय विकास मुद्दे विकास विकासाचे मुद्दे म्हणजे त्यांनी हे विकास राहिला आहे ते करणं गरजेचं आहे. ते काय कसं वाटतं तुम्हाला? गरजेचं म्हणलं म्हणजे याच्यामध्ये
रोडचे काम थोडे राहिलेले ते करणं गरजेचं आहे. हा. पुन्हा गावाचा विकास करणं गरजेचं आहे. प्रमुख कोणता मुद्दा वाटते तुम्हाला विकास करावा म्हणून? विकास करावा म्हणलं म्हणजे रोडचा विकास करावा, रुंदीकरण बरोबर व्हावं. हे आमचा होत नाही. विकास ते होत नाही. बरं, आपल्या बरोबर अजून काय आहेत, काय सांगाल बाबा? कोण मी हा? मला नका विचारू. काय मग दोन फटकड्या नका नाही सांगा ना काय नका 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 नगच. तुम्हाला विकास एक मुद्दे कोणते आहे सांगा. तुम्हाला एक सांगतो मी, तुमच्या हात जोडतो. पानगावच्या राजकारणावर मला एक शब्द बोलू नका, माझा हात जोडून येते. बाकी काहीच बोलत नाही. खेड्याचा विकास झाला, आमच्या गावचा झाला. गाव तेवढं बकास झालं, मला एवढंच बोलायचं. आणि नाव कुणाच घ्यायचं नाही. म्हणतो म्हणलं की उगाच कशाला. एकंदरीत जसं पानगावचं राजकारण असेल, कोणीच कुणाचं सांगण्यात गेलेत की त्यांना भीती आहे मनात का काय ते माहित नाही. परंतु काँग्रेस म्हणणार, भाजप देखील म्हणणार, एकंदरीत वातावरण पानगावचं अलग राहील आणि शेवटी काय होईल ते पाहावं लागणार आहे. लातूरून माणिक मुंडे, story.com.